नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण एक बागायतदाराच्या इथं आलेलो आहे. तर त्या बागायतदारांनी ऊस फोडून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता कोंबड खत टाकली. तर आता ही माती लावण्याचं काय कन्सेप्ट आहे आपण ते त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ. हे शेतकरी मित्रांनो बघा, हे कोंबड खत टाकलेलं आहे यांनी. आधी ऊस फोडून घेतलेला आहे. ऊस फोडून घेतल्याच्यानंतर कोंबड खत टाकलेलं आहे आणि कोंबड खत टाकून झाल्याच्या नंतर ह्या 3 चाकी ट्रॅक्टरने हे अशा पद्धतीने भर लावायचं काम चाललेलं आहे. तुम्ही बघा, अशा पद्धतीने आपण ऊस बांधतो ना, त्या पद्धतीत ऊसाला भर लावलेली आहे. जे काय बॅटड आहे त्याच्यावरती भर लावलेली आहे. तर आपण आधी त्यांच्याकडून विचारून घेऊ, भाई एकरी ॲव्हरेज किती निघले आणि एकरी कोंबड खत किती टाकलेलं आहे. तर मामा नमस्कार. एकरी कोंबड खताचे किती बॅगा टाकल्यात आपण? 106 बॅग टाकली एकरी. आणि टनेज किती निघले एक एकरामध्ये? 95 टन गेले का? तर शेतकरी मित्रांनो, यांचं एकरी 95 टन ऊस गेलेलं आहे. हे पलीकडं तुम्हाला जे काही मंदिर दिसतं ह्या ठिकाणी भीमा नदी आहे. तर हा प्लॉट आहे त्यांचा. एकरी 95 टन ऊस निघण्याचं कारण तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, त्यांनी जे आपल्याला सांगितले ते. आता तुम्ही बघत असताना शेतकरी मित्रांनो, जे ऊस तोडला आहे, आता तुम्ही बघत असताना बघा, हे ऊस तोडलेलं आहे. हे जे ऊस तोडलेलं आहे, तर हे ऊसाला हे बघत असताना तुम्ही इथं हे ऊसाचं पेरा आहे. तर ह्या पेऱ्याला इथं ह्या ठिकाणी एक डोळा आहे. तर आता ह्या डोळ्याला इथं कोंब फुटणार. आता हा कोंब फुटल्याच्यानंतर ते वाढून आल्याच्यानंतर 2-3 फुटात झाल्याच्यानंतर त्याला माती नसल्यामुळं तो इथून मोडून जातो ह्या ठिकाणावरून आणि त्याच्यामुळं आपण शेतकऱ्यांचं थोडं नुकसान होतं. तर आता हे काय झालं आहे, ऊस तुटल्याच्यानंतर त्याला भर लावल्यामुळं काय होतं आहे, याच्यावरती ह्या अशा पद्धतीमध्ये माती पडत या. माती पडली की ते कोंब खाली जे काय आता कोंब येतात खालून उगून, तर ते कोंब येत ना इतकं स्ट्रॉंग येतात की जाड कोंब येतात त्याच्यामुळं. आणि ते कोंब उगतानीच आहे ना शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता मी. कोंब उगतानीच आहे ना असा टोकदार उगत असतो. कोंब टोकदार असल्यामुळे काय होतंय, त्याच्यावर माती जरी किती पडली तरी पण ती माती तो चिरून तो कोंब वर येतो. ते शेतकरी मित्रांनो, आता कोंब दाखवतो मी. हे कोंब तुम्ही बघत असताना बघा, हे टोकदार कोंब आहे. याच्यावरती किती पण बोजा पडला तरी खालून तो काय करतो, कोंब ते किती मातीचा बोजा असला तरी त्या मातीला चिरीत वर येतो. आणि जर त्याला कोंब अशा पद्धती राहते, ही काळी आई आहे. तर ह्या काळ्या आईचं जे काय पीक येते तर ते पिकाला मूळचंच ज्ञान आहे की वरती किती बोजा आहे, ते बोजा तोडण्यासाठी हा कोंब किती जाड पाहिजे त्या पद्धतीतच हा कोंब जाड येतो आणि त्या जे काय वरती माती पडली त्या मातीला चिरीत वर येतो. तर अशा पद्धतीत टोकदार कोंब येतात ऊसाचे सगळे. आता तुम्ही इथं बघत असताना टोकदार कोंब आहे. हा कोंब किती पण माती कडक जरी असली तरी त्या हार्ड मातीला तोडून तो वर निघतो. आणि आता तुम्ही बघत असताना ह्या ह्या 2 साऱ्या राहिलेल्या आहेत भर लावायच्या. तर ह्या अशा पद्धतीत बघा इतक्या मोठ्या खडके आहेत. आता ह्या खडक्यांना तुम्ही बघत असताना ह्या ठिकाणी बघा डोळा दिसतोय. आता ह्या डोळा इथं आता पाणी दिल्यानंतर हा डोळा फुटणार आहे. पण हा डोळा भविष्यामध्ये काय होतो, वाढून येतो. पण तो एक 2-2.5 फूट वाढला की ह्या ठिकाणी तुटून जातो, ऑटोमॅटिक मोडून जातो तिथून तो. त्याच्यामुळं नुकसान होतं. आणि हे नुकसान टाळण्यासाठी ह्या शेतकऱ्यांनी काय केलं, आधी ऊस फोडला आहे. ऊस फोडून त्याच्यामध्ये 106 बॅग कोंबड खताची टाकलेली आहे एकरी. आणि आता ह्या 3 चाकी ट्रॅक्टरनी हे तुम्ही बघत असताना अशा पद्धतीची भर लावलेली. भर लावल्यामुळं तुम्ही बघत असताना तुम्हाला एकही बेटाड वरती उघडं दिसत नाही. अशा पद्धतीने भर लागते त्याला. त्यामुळे काय होतंय, ऊसाला दोन्ही बाजूंनी भर येते आणि ऊस उगताना स्ट्रॉंग उगतोय. ते आता यांचं जे काय ॲव्हरेज निघत आहे, तर हे ॲव्हरेज निघण्याचं हे रहस्य आहे. माती लागल्यामुळं कोंब स्ट्रॉंग उगतात.